तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका यश वाघमारे. तर स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आपण चाललेलो चंदू भाऊच्या लग्नाला. अमन भाऊ आपल्याला पिक करायला आलता, त्यासोबत हर्ष भाऊ पण होता. तर आम्ही चाललेलो डायरेक्ट आमच्या बसच्या शोधात. तर बसचा काही विषय नाही एवढा. तेवढ्यात आपल्याला कुलदैवत दिसले आपले, त्यांच्या पडलो पाया आणि चाललो होतो पुढं. आपण किती एक्साइटेड बघा. आणि आपला अमन भाऊ मी असल्यावर तो पण असणारच ना एक्साइटेड, पण ह्याच्या तोंडावर काय 12 वाजलेत काय माहिती. तर त्यांचं जाऊन द्या बोललो, थोडं आपण क्लिप घेऊ. आपण आपल्या बसपाशी पोहोचलेलो आहे आता. तर बसमध्ये ठेवतो आता बॅग आणि पोहोचलो डायरेक्ट आम्ही अण्णा कळ. तर लागली होती लय भूक. तर त्याला बोललो लवकर लावा अण्णा, लय भूक लागली. तर तो बोलला भाऊ 2 मिनिटं थांब लगेच लावतो. तर ते येवलेचा डिस्प्ले तुम्ही बघून घ्या. आपण आपल्या प्लेटची वाट बघत होतो कधी येते कधी नाही. तर आपली प्लेट यूज तर अमन भाई काय तर चालू झालं. स्नॅप नुसतं स्नॅप. असं नको बोलू यश स्नॅप लवर, फक्त स्नॅप लवर साठी. आणि चहा पिताना पण घेऊन नुसतं बडबडच करत होतो. तर त्याला बोललो दाखव डोले. नाही यश यश भाई फॅन फॉलोअर मला लई मारल. भाई सोबत चहा पितोय मी. यश भाई जरा तर काय विषय नाही, असे फॅन फॉलोअर भेटतच असतात आपल्याला. तर आपल्याला श्रीकांत दादाचा फोन आलता, बोले जायचंय आपल्याला. तर लगेच आम्ही बसपाशी आलो आणि श्रीकांत दादासोबत एक छोटीशी क्लिप घेतली आपण आणि डायरेक्ट जाऊन बसलो बसमध्ये. तर आम्ही 3 जणच होतो. तर आम्ही बोललो एक जणाला बोलून घेऊ. तर त्याला फोन लावला आणि भावा आला आमचा. हाय ब्रो, सबस्क्राईब करा माझ्या मित्राच्या चॅनलला आणि फॉलो करा. तर भाऊनी बोललाय तर फॉलो कमेंट नक्कीच करा. आणि याला म्हणलं दाखवतोस थांब जरा, तुला काहीतरी बोललो आणि हसायलाच लागला आणि तर तेवढ्यात आपण पोहोचलो हसता हसता भीमा कोरेगावला. तर याला बोललो देतो चापट, पण दिली नाही. तर जागत होतं, त्याला बोललो टाळी देऊन मोकळा करतो. तर तेवढंच श्रीकांत दादा आले आपल्यापाशी. दादा ब्लॉग मध्ये हाय करा. तर ह्या अत्तरचं नाव कोणाकोणाला माहितीये कमेंट करून नक्कीच सांगा. लहान लहान पोराच्या तर डोक्यात काय दादांनी तिरमिरेच आणले. तर दादाला बोललो हर्षला पण लावा. हर्षचं तोंड बघा ना किती घाण झाले. त्याचं तोंड बघून असं वाटत होतं त्याला बस मधनं द्यावं फेकून. तर दादांनी त्याला शाबासकी दिली आणि त्याचं तोंड बघा कसलं घाण झालंय. तर काय विषय नाही बोललो. तर दादांना म्हणलो बाय बोला. दादांनी बाय केलं. तुमचा भाऊ काय हार्ड विषय आहे. आणि याने काय जोक मारला तर आम्ही सगळे एवढ्या हसायला लागलो, पण जोक काय कळाला नव्हता. ठीक आहे, तर जाऊन दे बोललो. तर हसता हसता आम्ही पोहोचलो आमच्या लग्नाच्या ठिकाणी. तर लग्नाचं ठिकाण पण फुल भारी होतं, पण आमचा ड्रायव्हर लय रॅपिड होता. तर आम्ही लग्नाच्या मांडवात पोहोचलो. तर आमच्याकडे पब्लिक बघूनच सगळी येडी झाली. आणि तेवढ्यात दाजी वहिनी भेटले. दाजी वहिनी बोलले ब्लॉग काढतोय का, तर आम्हाला पण घे. म्हणलं घेतो दाजी वहिनी. आपण चंदू भाऊला शोधत होतो तोवर तर ह्या पैलवानी येऊन हळद लावली. ह्याचा शूटर एक जण आला आणि त्याने पण लावली. म्हणलं जाऊन द्या काय विषय नाही, आपल्याच भावाचं लग्न आहे. तर चंदू भाऊनी जसं मला बघितलं तसं हाय आहा कसली स्माईल आहे. तर मला बोललं ब्लॉग चालू आहे ना. तर त्याला बोललो हा भाऊ तू लग्न कर, आमच्या काना भाईचं पण लवकरात लवकर लग्न उरकून टाकतो बोललो. आणि त्यासोबत हासचं पण लवकर लग्न करू बोललो. तो डीप मध्ये चाललेला. त्याला म्हणलो नको जाऊ डीप मध्ये, कपडे बदलून येऊ आपण आधी. तर आम्ही कसे दिसतोय सगळ्यांनी कमेंट करून सांगा. आमचा लुक तर आम्हाला फुल पॉवर दिसतोय. तर भेटू आपण पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय बाय गाईज.